महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी केली। महाविकास आघाडीचा महायुतीनं दारुण पराभव केला आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले। विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केलं। महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील 5 वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत। परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत बदल झालाय। फडणवीस आता मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत। अजित पवार त्याच भूमिकेत म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत। या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याच संबंधीची आपण या व्हिडिओतून माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करायला विसरू नका। एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। त्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिक पेक्षा अधिकची वाढ दिसून आली आहे। एकनाथ शिंदे यांची जंगम आणि अचल मालमत्ता ही 38 कोटींच्या घरात आहे। 2019 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी रुपये इतकी होती। यावेळी म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 कोटी 68 लाख 58,150 रुपये इतकी संपत्ती आहे। गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीत 26 कोटी 11 लाख 85,000 रुपयांची वाढ झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23,410 रुपयांचं कर्ज आहे, तर त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65,988 रुपयांचं कर्ज असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आल्याचं दिसून आलंय। अजित पवार यांनी जेव्हा निवडणूक आयोगाकडे या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची नोंद केली, त्यानुसार अजित पवार यांच्या नावावर जंगम आणि अचल मालमत्ता 125 कोटी रुपये इतकी आहे। 5 वर्षात पवार यांच्या संपत्तीमध्ये 49 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। त्यांच्याकडे एकूण 7,20,000 रुपयांची रोख रक्कम आहे, तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये रोख आहेत। त्यांच्याकडे बँकेत 3 कोटी 9 लाख 69,400 रुपयांची ठेव, तर पत्नीच्या नावे 3 कोटी 69 लाख 92,091 रुपयांच्या ठेवी आहेत। अजितदादांकडे 24 लाख 79,760 रुपयांचे बॉन्ड्स आहेत, तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 14 लाख 99,610 रुपयांचे बॉन्ड्स आहेत। अजित पवार यांनी टपाल खात्यात बचत आणि विम्यापोटी 10 कोटी 79 लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर पत्नीच्या नावे त्यांनी 44 लाख 29,463 रुपये इतकी गुंतवणूक केली आहे। त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण 8 कोटी 50 लाख रुपयांचे शेअर्स आहेत। त्यांच्याकडे कार, ट्रॅक्टर्स